नमो बुद्धाय. धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत. त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत. आज आपण पाहणार आहोत पाप ताबडतोब फळाला येत नाही. अहिप्रेताची कथा. एके दिवशी गृंधकूट पर्वतावरून भिक्षाटनाकरिता उतरत असताना आयुष्यमान महामोगलायन हसले. सोबतच्या लक्षण स्थविरांनी हसण्याचे कारण विचारले. तेव्हा त्यांनी भिक्षाटनानंतर तथागतांजवळ विचार असे म्हटले. जेव्हा ते राजगृहातून भिक्षाटन करून आले तेव्हा पुन्हा लक्षण स्थविरांनी विचारले. तेव्हा मोगलायन म्हणाले, आऊस, मी एक अशा अहिप्रेतास पाहिले ज्याचे शिर मनुष्यासमान आणि उर्वरित शरीर अहि समान. त्याच्या शरीरातून निघालेली ज्वाला शेपटीपर्यंत आणि शेपटीतून निघालेली ज्वाला पुन्हा शेपटीपर्यंत जात होती. हे ऐकून तथागत म्हणाले, मी सुद्धा त्या प्रेतास संबोधी प्राप्त करण्याच्या दिवशीच पाहिले होते, परंतु कोणालाही सांगितले नाही. मागील जन्मी प्रत्येक बुद्धाच्या कुटीत जाऊन तो आग लावत होता आणि म्हणून या गतीस आला. भिक्षूंनो, पापकर्म दुधासमान आहे. ज्याप्रमाणे दूध काढताच दही होत नाही, त्याचप्रमाणे पापकर्म करताच ते तेव्हाच फळ देत नाही, पण जेव्हा ते फळ देते तेव्हा अशा दुःखात टाकते. हे सांगून बुद्धाने दुष्कृत्याच्या परिणामावर भाष्य केले. ज्याप्रमाणे ताजे दूध ताबडतोब विरजत नाही, त्याचप्रमाणे केलेले पाप ताबडतोब फळ देत नाही. राखेने झाकलेल्या अग्नीप्रमाणे ते पाप धुमसत राहते व मूर्खाचा पाठलाग करते. सार, पापकर्माचे फळ लपलेले असते. यापुढे मूर्खाचे ज्ञान अनार्थाला कारणीभूत होते. 60. कुट बाल्य प्रेताची कथा. पूर्वकथेवरूनच भिक्षाटनावरून आल्यानंतर तथागताला प्रणाम करून लक्षण स्थविरांनी महामोगलायनास स्मित करण्याचे कारण विचारले. ते म्हणाले, आऊस, मी एक असे प्रेत पाहिले ज्याचे शरीर 3 गभ्युती होते. 60,000 आदिप्र आणि प्रज्वलित लोहकोट त्याच्यावर पडून त्याचे डोके फोडत होते. हे ऐकून तथागत म्हणाले, मी सुद्धा त्या प्रेतास बोधिवृक्षाखाली बसून पाहिले होते, परंतु कोणाला सांगितले नव्हते. तो आपल्या पूर्वजन्मात दगडाच्या नेमबाजीची कला जाणत होता. एकदा त्याने दगडाच्या नेमबाजीने प्रत्येक बुद्धाच्या कानातून दगड आरपार केला. त्यामुळे ते परिनिवृत्त झाले. त्या पापकर्मामुळे पुष्कळ काळापर्यंत तो पाप नरकात पक्व होऊन या गतीला आला. भिक्षूंनो, मूर्खाची विद्या वा संपत्ती त्याच्याच अनार्थाला कारणीभूत होत असते. पुढे उपदेश देताना त्यांनी एक गाथा सांगितली. त्या गाथेचा अर्थ, मूर्खाचे सारे पांडित्य त्याच्या अनर्थाला कारणीभूत होते. ते त्याच्या सत्वांशाचा नाश करते आणि त्याच्या मस्तकाला खाली पाडते. सार, मूर्खाचे ज्ञान त्याचाच नाश करते. या पुढील भागात आपण पाहणार आहोत मूर्खाची इच्छा आणि अहंकार वाढते. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.